आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी वेतनातून होणाऱ्या 3 महत्त्वाच्या कपाती सविस्तर माहिती जाणून घेऊया. 25 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून काही विशिष्ट कपाती केल्या जातात. अनेक कर्मचाऱ्यांना पगारात अचानक जास्त कपात झाल्याचे जाणवते, परंतु त्यामागील कारणाची माहिती नसते. कंटेंट: राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपात, व्यवसाय कर, प्रोफेशनल टॅक्स कपात, आयकर, इन्कम टॅक्स अंतिम समायोजन. त्यामुळे फेब्रुवारीपूर्वी सर्व गुंतवणूक करावे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. फेब्रुवारी पगार कमी का येतो? एम्प्लॉय सॅलरी अपडेट: कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? म्हणूनच फेब्रुवारी महिन्यात वेतनातून नेमक्या कोणत्या 3 कपाती केल्या जातात हे खाली सविस्तर पाहूया. राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपात. राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वार्षिक वर्गणी कपात केली जाते. दिनांक 24/1/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतील वार्षिक वर्गणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. वर्गणीनुसार विमा रक्कम आणि वर्गणी वेगवेगळी आहे. पाहूया रक्कम. संवर्गणी आहे वार्षिक वर्गणी जीएसटी सह. संवर्ग विमा रक्कम वर्गणी वार्षिक वर्गणी जीएसटी सह. गट अ साठी 25 लाख रुपये, वार्षिक वर्गणी 750 अधिक 135 एकूण 885 रुपये. गट ब साठी 20 लाख रुपये विमा, वार्षिक वर्गणी 600 अधिक 108 708 रुपये. गट क व ड साठी विमा रक्कम आहे 15 लाख आणि वार्षिक वर्गणी जीएसटी सह कपात 450 अधिक 81, टोटल 531 रुपये कपात करणे आवश्यक. व्यवसाय कर, प्रोफेशनल टॅक्स कपात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा व्यवसाय कर म्हणून 200 कपात केली जाते. मात्र फेब्रुवारी महिन्यात 300 व्यवसाय कर कपात केली जातो. याचे कारण म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एकत्रित समायोजन ॲडजस्टमेंट करण्यात येते. त्यामुळे इतर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात व्यवसाय कराची रक्कम जास्त दिसते. फेब्रुवारी महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा असतो. त्यामुळे ह्या महिन्यात कर्मचाऱ्यांनी आयकर विवरण, इन्व्हेस्टमेंट प्रूफ, टॅक्स डिक्लेरेशन सादर करणे आवश्यक असते. उर्वरित आयकर रक्कम असल्यास ती फेब्रुवारी महिन्यात वसूल केली जाते. जर आवश्यक कागदपत्रे सादर केली नाही तर अतिरिक्त आयकर कपात होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये आयकर विवरण न दिल्यास पगार प्रलंबित राहू शकतो. त्यामुळे फेब्रुवारीपूर्वी सर्व गुंतवणूक पुरावे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. फेब्रुवारी पगार कमी का येतो? फेब्रुवारी महिन्यात एकत्रितपणे वार्षिक विमा वर्गणी, व्यवसाय कर वाढीव कपात, आयकर अंतिम समायोजन या तिन्ही कारणामुळे पगारात जास्त कपात होते. म्हणून कर्मचाऱ्यांनी ह्या कपातीबाबत आधीच माहिती ठेवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? आयकर गुंतवणूक पुरावे वेळेत सादर करावेत. वेतन पावती सॅलरी स्लिप तपासावी. विमा वर्गणी व व्यवसाय कर कपात तपासून घ्यावी. शंका असल्यास कार्यालयीन लेखा विभागाशी संपर्क साधावा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दरवर्षी 3 प्रमुख कपाती केल्या जातात. 1. समूह अपघात विमा योजना वर्गणी. 2. व्यवसाय कर. 3. आयकर अंतिम समायोजन. ही प्रक्रिया नियमित आणि नियमानुसार असली तरी माहिती अभावी अनेक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने फेब्रुवारीपूर्वी आपले आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.